झी 24 तास एक पाऊल पुढे। कोळसा प्रकरणी संकटात आलेल्या नवीन जिंदाल यांच्या कंपनीचा आणखीन एक प्रताप समोर आलाय। रत्नागिरीतल्या नांदिवडे गावातील ज्या विहिरीवर गावकऱ्यांचं जगणं अवलंबून आहे ती विहीर दूषित पाण्यामुळे वापरण्यास आता अयोग्य ठरली आहे। जिंदाल कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पामुळे हे पाणी दूषित झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। वारंवार तक्रार करूनही दुर्लक्षित करणारी JSW कंपनी याबाबत खुलासा देईल अशी आता अपेक्षा। रत्नागिरीमधलं हे नांदिवडे गाव गेल्या 2 वर्षांपासून इथले नागरिक पाण्यासाठी वणवण फिरतात। ज्या विहिरीवर इथल्या रहिवाशांचं जीवन चालायचं त्याच विहिरीला झाकण्याची वेळ आज त्यांच्यावर आली आहे। या विहिरीचं पाणी दूषित झालंय। या विहिरीचं पाणी गावकऱ्यांची केवळ तहानच भागवत नव्हतं तर शेतीही याच पाण्यावर होत होती। पण विहिरीचं पाणी प्रदूषित झालं आणि सगळंच उद्ध्वस्त व्हायला लागलं। मात्र प्रश्न असा आहे की हे का घडलं? गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जिंदाल कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पामधल्या कूलिंग टॉवर्समध्ये लिकेज झाल्यानं रासायनिक पाणी तिथल्या जमिनीत झिरपू लागलं आणि हेच दूषित पाणी इथल्या विहिरींचा सगळ्यात मोठा स्रोत असलेल्या तलावाच्या पाण्यातही मिसळू लागलं। परिणामी हळूहळू इथलं पाणी खारट होऊ लागलं। नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं इथल्या विहिरींच्या पाण्याचे नमुने घेतले आणि त्यांच्या रिपोर्टनं गावकऱ्यांची झोपच उडवली। कारण इथल्या विहिरीमधल्या पाण्यामध्ये सल्फर आणि क्लोराईड प्रचंड प्रमाणात असल्याचं MPCBच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय। MPCBचा हा रिपोर्ट झी मीडियाच्या हाती लागलाय। या रिपोर्टनंतर MPCBनं JSW कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर द्यायला सांगितलंय। पण विहिरीचं पाणी खारट होण्यास JSW कंपनी जबाबदार नसल्याचा दावा कंपनीनं केलाय। त्यांनी एक 3 सदस्यीय समिती स्थापन केली। मात्र 2 वर्ष उलटल्यानंतरही या समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही। पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांनी जिंदाल कंपनी विरुद्ध ज्यावेळी आवाज उठवायला सुरुवात केली त्यावेळेला जिंदाल कंपनीनं नवा डाव खेळला। जिंदाल कंपनीनं स्वतः गावकऱ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली। अर्थात माणुसकीच्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांना पाणी देत असल्याचा जिंदाल कंपनीचा दावा आहे। जिंदाल कंपनीला वाटलं होतं की गावकरी पाणी मिळाल्यानंतर शांत बसतील। पण वर्षानुवर्ष त्यांच्या तहान भागवणाऱ्या विहिरी दूषित झाल्यानंतर गावकरी गप्प बसणं शक्यच नव्हतं। हेच कारण आहे की जिंदाल कंपनी विरुद्ध आंदोलन त्यांनी आजही सुरूच ठेवलंय। पर्यावरण तज्ज्ञांनीही जिंदालच्या पॉवर प्रोजेक्टला विरोध केलाय। ते जे पाणी वापरतात कुलिंगसाठी असेल अन्य कामांसाठी असेल ते पाणी जमिनीत मुरते खारं पाणी आणि ते मुरून पहिल्या 1 वर्ष 1.5 वर्षातच खाली गाव भागामध्ये झिरपत गेलं। आज त्या गावामधल्या ज्या काही विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये संपूर्ण ते खारं पाणी गेल्यामुळे आज त्या विहिरीतली सोडियम 1500 गेलं। आज त्या विहिरीचं पाणी पिण्यास योग्य नाही म्हणून MPCBचा रिपोर्ट आहे। आता ते पाणी तिथून पुढे आता झिरपत त्या गावाचा जो सुंदर असा एक 400 एकरचा मळा आहे त्या मळ्यामध्ये प्रकट होईल। त्यात ती मळ्यातली शेती जाईल। जिंदाल कंपनीमुळे होत असलेलं प्रदूषण थांबावं म्हणून भिडे यांनीही कित्येकदा आंदोलन केलं। मात्र प्रशासनानं प्रत्येक वेळी दुर्लक्ष केलं। गावकऱ्यांनी आरोप केलाय की प्रत्येक वेळी जिंदाल कंपनीनं मनी पॉवरचा वापर करून राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना विकत घेतलं। हेच कारण आहे की वारंवार तक्रारी करून सुद्धा आजवर कुठलाही अधिकारी त्यांच्या समस्येकडे लक्ष देत नाही। विहिरींचं पाणी तर प्रदूषित झालंच मात्र विहिरींबरोबरच इथली शेती सुद्धा नष्ट झाली आहे। गावकऱ्यांनी आरोप केलाय की कूलिंग टॉवरमध्ये झालेल्या लिकेजमुळे रासायनिक पाणी इथल्या जमिनीत मुरलं आणि जमिनीची सुपीकता पूर्णपणे संपली आहे। ज्या जमिनीवर शेती करून हे गावकरी आपला उदरनिर्वाह करत आज त्यांचा तो आधारही संपलाय। त्याच्यामध्ये लीक असल्या कारणाने ते पाणी आहे ते सगळं आमच्या विहिरीचं जे स्तोत्र आहे झऱ्यांचं त्यांना मिळून हे सर्व पाणी खारं झालेलं आहे। उदरनिर्वाह ह्याच्यावर चालतो आमचं। आणि आता गेल्या 8 महिन्यापासून काय अवस्था आहे तुमची? गेल्या 8 महिन्यापासून काय असंच घरी बसून यांच्याकडे सारखं यांच्या पाठी धावायचं फक्त। शेतजमिनी खारट झाल्यानं गावकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। आता शेती कशी करायची अशा विवंचनेत गावकरी सापडलेत। इथल्या विहिरी आणि शेतजमीन खराब करण्याचा आरोप गावकरी जिंदाल कंपनीवर करतायत। मात्र कंपनी हे मानायलाच तयार नाही। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।